नमस्कार. संगीत व नाट्यशास्त्र विभाग, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्या व्याख्यानमालेत सुरू होणाऱ्या नृत्य या विषयावर मी आज तुम्हाला थोडीशी माहिती देणार आहे. नृत्य या संकल्पनेचा शास्त्राने कसा विचार केला आहे याबद्दलचा संवाद आपणा सर्वांसोबत करण्यास माझा प्रयत्न आहे आणि त्यात आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. नृत्यातून आपण आपल्या मनातील विचार, भावना व्यक्त करतो. त्या व्यक्त करण्यासाठी आपण आपल्याला उपलब्ध झालेल्या रंगमंचाचा व आपल्या शरीराचा वापर करतो. हे करत असताना मुद्राभिनय, शरीर अभिनय, बॉडी लँग्वेज, भ्रम विभ्रम म्हणजे वेगवेगळे भावनांचा जो तुमचा रस तयार होतो त्याचा, हे सर्व अष्टरस व्यक्त होत असताना त्यात त्यांचा सूर, अंगीकार आपण करत असतो. आपले नृत्य आणि नर्तन ह्या सर्व भावभावना, बॉडी लँग्वेज म्हणजे अंगिक अभिनय आणि आपल्या मुद्रा ज्या आहेत, हस्तमुद्रा, याच्यातून आपण आपलं नृत्य साकार करत असतो. नृत्याचे अनेक प्रकार आहेत, हे आपण सर्वजण जाणताच. लोकनृत्य, भारतीय शास्त्रीय नृत्य, पाश्चात्य शास्त्रीय नृत्य, आधुनिक नृत्य इत्यादी हे सगळे प्रकार आहेत. भारतीय शास्त्रीय नृत्यात देखील प्राचीन काळापासून आजपर्यंत वेगवेगळे अनेक बदल झालेले आहेत. परंपरेला धरून ठेवून काळानुरूप बदल अगदी आजही होताना आपल्याला जाणवतात, दिसतात. हे बदल सादरीकरणापासून विषयांची वैविधता, तसेच साथ संगत देण्याच्या संगीतापासून ते पोशाखातील बदलापर्यंत झालेले आपल्याला जाणवतात. आपल्याला पाहायला मिळतं की शास्त्रीय नृत्य काळाप्रमाणे इव्हॉल्व होत गेले, म्हणूनच आजही ते तितक्याच ताकदीने टिकून आहे, उभे आहे. पुढचं पाऊल टाकत नवीन गोष्टी घडत आहेत. या नृत्याला प्राचीन परंपरा आहे. शास्त्रीय नृत्य हे प्राचीन असल्यामुळे त्याची परंपरा जी आहे ती प्राचीन काळापासून आतापर्यंत, आताच्या पिढीपर्यंत टिकवून धरण्याचं जे काही आहे ते प्राचीन असल्यामुळे आहे. अशी आख्यायिका आहे की अतिप्राचीन काळात जेव्हा सर्व कलांचा उगम व्हायचा होता, त्या काळातली ही कथा आहे. त्यावेळी पृथ्वीवर फक्त 4 वेद होते: ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद. परंतु वेदांमधील ज्ञान फक्त विद्वान लोकांपर्यंतच सीमित होते. सामान्य माणसांना ते समजणे शक्य नव्हते. तेव्हा त्या सर्व कष्टकरी लोकांच्या मनोरंजनासाठी काहीतरी नवीन साधन हवं आणि ते उपलब्ध नव्हतं. म्हणून मग सर्व लोक ब्रह्मदेवांकडे गेले. त्यांनी ब्रह्मदेवांना विनंती केली की हे प्रभू, आम्हा सर्व पृथ्वीवासियांना सहज व सुलभ प्राप्त होईल असे एखादे मनोरंजनाचे साधन तुम्ही निर्माण करा. लोकांच्या या विनंतीवरून ब्रह्मदेवांनी मग नाट्यवेदाची निर्मिती केली. जे 4 वेद अस्तित्वात होते त्यातील थोडा भाग घेऊन ब्रह्मदेवांनी हा 5वा वेद निर्माण केला आहे, ज्याचे नाव नाट्यवेद असे दिले. या नाट्यवेदासाठी कुठल्या वेदांतून काय काय घेतले हे जर आपण पाहूया. त्याच्यासाठी भरतमुनी म्हणतात, ऋग्वेदाकडून पाठ्य म्हणजे संहिता घेतली, सामवेदाकडून गीत संगीत घेतले, यजुर्वेदाकडून अभिनय घेतला, तर अथर्ववेदाकडून रस घेऊन ब्रह्मदेवांनी हा नाट्यवेद तयार केला. या नाट्यवेदाचे उपयोजन कसे हे लोकांना कळणे आवश्यक होते. म्हणून मग ब्रह्मदेवांनी हा नाट्यवेद भरतमुनींना दिला व त्यावर सादरीकरण करण्यास सांगितले. भरतमुनींनी मग आपल्या 100 शिष्यांना घेऊन या नाट्यवेदावर आधारित असे 2 नाट्यप्रयोग तयार केले.
अमृतमंथन आणि त्रिपुरदाह. त्यात कैशिकी वृत्तीचा सुद्धा वापर केला. कैशिकी वृत्ती म्हणजे ज्याच्यामध्ये अतिशय सुकोमल हालचाली असतात, नाजूक हालचाली असतात आणि ह्या सुकोमल हालचाली व्यवस्थित व्हाव्या म्हणून ब्रह्मदेवांनी त्यावेळेला अप्सरा निर्माण केली. त्यानंतर कैलास पर्वतावर भगवान शिवांच्या समोर नाट्यप्रयोगाचे सादरीकरण करण्यात आले. सर्वप्रथम आशीर्वचनापर नांदी सादर करण्यात आले. त्यानंतर रंगदेवतेचे पूजन करून मग हे नाट्यप्रयोग सादर करण्यात आले. तो नाट्यप्रयोग बघून प्रसन्न झालेल्या भगवान शिवशंकरांनी त्यात नृत्याची योजना केली. भरतमुनींना सुचवले. शंकरांनी आपला शिष्य तंडू याला हे नृत्य शिकवले व तंडूकडून ते भरतमुनींना शिकवून नाट्याच्या पूर्वरंगात त्याची योजना करण्यास सांगितले. अशा रीतीने नाट्याची उत्पत्ती झाली व सर्वात पहिला नाट्यप्रयोग हा स्वर्गात सादर करण्यात आला. स्वर्गातून नाट्य पृथ्वीवर कसे आले याविषयीची कथा नाट्यशास्त्राच्या शेवटच्या 2 अध्यायात आपल्याला उपलब्ध आहे. स्वर्गात नाट्यप्रयोग सादर करताना एकदा भरतमुनींच्या शिष्यांनी ऋषींचा अपमान केला. त्यामुळे संतप्त झालेल्या ऋषींनी त्यांना शाप दिला की तुम्ही पृथ्वीवर जन्म घ्याल व नाट्यवेदाचे ज्ञान नाश पावेल. पण देवांनी मध्यस्थी करून उशाप मागितला. त्यानुसार नाट्यवेदाचे ज्ञान नाश न होऊ देता अप्सरांना देण्यात आले व भरतमुनींचे शिष्य पृथ्वीवर येऊन नाट्याचे प्रयोग करू लागले. अशा रीतीने नाट्य हे पृथ्वीवर अवतीर्ण झाले. आता आपण ही जी कथा ऐकली यानुसार आपल्याला जाणवतं की नाट्यवेद हा आपल्याला पृथ्वी तलावर अशा रीतीने प्राप्त झाला. आणि याचे पुढे असे झाले की तंडू शिवशंकराचा शिष्य जो होता तंडू त्यानं जे नृत्य शिकलं ते त्याला तांडव म्हणू लागले आणि ते भरतमुनींच्या 100 शिष्यांना त्यांनी शिकवलं आणि ते तांडव तयार झाले. तसेच देवी पार्वतीला जे शिकवलं ते लास्य पद्धतीचं झालं. देवी पार्वतीने पुढे हे नृत्य उषा म्हणजे बाणासुराच्या कन्येला ते शिकवलं आणि अशा रीतीने पृथ्वीवर त्याचा प्रसार होऊ लागला. आता पृथ्वीवर जेव्हा हे नृत्य आलं आपल्या इथे तर भूखंड आपला भारतमातेचा एवढा भूखंड आहे की तिथे वेगवेगळ्या भाषा वेगवेगळे खंड आहेत. त्यामुळे त्या खंडातील वेगवेगळे नृत्य प्रकार तयार झाले. म्हणजे कसं की भरतनाट्यम हे तामिळनाडूचं झालं, कुचिपुडी हे आंध्र प्रदेशाचं झालं, ओडिसी ओरिसाचं झालं, मणिपुरीतून आलं, तसेच कथ्थक उत्तर प्रदेशातून आले आणि केरळचे 2 आहेत कथकली आणि मोहिनीअट्टम. हे 7 नृत्य प्रकार प्राचीन काळापासून शास्त्रीय नृत्य प्रकार म्हणून आपल्यापर्यंत उपलब्ध आहेत. पण हे जसं जसं शास्त्रीय नृत्य अजून पुढे गेलं म्हणजे त्याचे अजून 2 प्रकार तयार झाले, सत्रिय आणि छाऊ. हे दोन्ही सत्रिय आणि छाऊ आसाम आणि झारखंड या प्रदेशातून आले. आता आपण तांडव आणि लास्य हे जे 2 प्रकार बघितले ते एक स्त्री तत्व आणि एक पुरुष तत्व म्हणजे तंडूनं जे शिकवलं ते तांडव झालं. मग ते तांडवात काय होतं तर तांडवात होतं ते वीररसयुक्त उत्साहपूर्ण असं नृत्य होतं आणि त्याला पूरक असं नृत्य दुसरं हवं म्हणून पार्वती देवीने ते जे बाणासुराच्या कन्येला शिकवलं ते झालं लास्य, ज्याच्यामध्ये अतिशय कोमल हालचाली नाजूक हालचाली सुकोमल जे दिसेल असं म्हणजे लास्य. तांडव आणि लास्य जसं नुसत्याच नाजूक हालचालींचा नृत्य प्रकार आपण सारखं नको वाटतं किंवा दरवेळेला तांडव नको वाटतं. मग हे दोन्ही एकमेकांसाठी पूरक आहेत. म्हणजे कसं की अर्धनारीश्वर आपण बघितलं तर शिव हा आणि शक्ती हे दोन्हीही एकच आहेत. एकत्र आलेलं त्यांचं जे नृत्य आहे तेच म्हणजे तांडव आणि लास्य. म्हणजे कसं आहे स्त्री तत्व आणि पुरुष तत्व हे दोन्हीही एकत्र असेल, एका समान पातळीवर असेल, समान असेल
तर दोन्हीचा खूप छान समन्वय साधला जातो. शास्त्रीय नृत्य प्रकारात आज आपण भरतनाट्यम आणि कथक या दोन शास्त्रीय नृत्य प्रकारांची थोडक्यात माहिती घेणार आहे आणि आपल्या पुढच्या पिढीला हे कसं आपण शिकवू, आपण त्यांना शिकण्यास प्रवृत्त कसं करू याची मी तुम्हाला थोडक्यात माहिती देते. शास्त्रीय नृत्य प्रकारात येणारं पहिलं म्हणजे भरतनाट्यम. भरतनाट्यम म्हणजे काय? भरत म्हणजे भाव, राग आणि ताल. भाव म्हणजे चेहऱ्यावरील हावभाव, राग म्हणजे गाण्याचे वेगवेगळे विविध प्रकार जे राग असतात, जसे सारेगम पधनिसा असतात, ते वेगवेगळ्या आरोह अवरोहणात झालेला असतात त्याचा राग. आणि ताल, ताल तर हा सगळ्याच नृत्याचा फार महत्त्वाचा अंग आहे ताल, आणि ताल असणं हे गरजेचंच आहे. भरतनाट्यम म्हणजे जे अरमंडी म्हणता येईल, हे पाय बाजूला करून गुडघे वाकवून तुम्ही उंचीपेक्षा अर्ध बसता, त्याला अरमंडी म्हणतात किंवा अरईमंडी म्हणतात. हा तामिळ शब्द आहे, कारण हा नृत्य प्रकार तामिळनाडू तंजावूर येथून आलेला आहे. त्यामुळे यात येणाऱ्या सगळ्या भाषा जे काही आहेत ते दक्षिण भारतातील आहे. म्हणजे काय तर तमिळ, तेलुगू, कन्नडा इत्यादी प्रकार ह्या नृत्य रचनेत येतातच. आता तमिळ शब्दांप्रमाणे तेलुगू शब्द सुद्धा ह्याच्यात आहेत, कानडी सुद्धा आहेत. म्हणजे काय, साहित्य ह्यात जे वापरलं गेलेलं आहे ह्याच्या ज्या वेगवेगळ्या पदम, जावळी, म्हणजे तुम्हाला मी पहिल्यापासून सगळं सांगते, पण पदम आणि जावळी ह्या ज्या दोन त्यातले प्रकार असतात त्याच्यात तुम्हाला तमिळ आणि तेलुगू ह्याच भाषांचा आपल्याला वापर असतो. भरतनाट्यम, भरतनाट्यम या नृत्य प्रकारात आपल्याला अलारिपू, गणेशोत्सव, जतिस्वरम, शब्दम, पदम, वर्णम, जावळी, तिल्लाना हे सर्व नृत्य प्रकार पाहण्यास मिळतात. कालपरत्वे थोडा थोडा फरक या सर्व नृत्याच्या मार्गम जो असतो, म्हणजे पहिल्यापासून शेवटपर्यंत जो प्रकार केला जातो त्याला मार्गम म्हणतात. त्यात थोडे थोडे बदल आले. म्हणजे कसे आले की कुणी कुणी पहिल्यांदा तोडय मंगळम करायला लागले. म्हणजे काय, पुष्पांजली म्हणजे काय तर हातात फुलांचे ओंजळ घेऊन नर्तक किंवा नर्तकी रंगमंचावर येतात आणि अष्टदेवता, रसिक प्रेक्षक, सर्व देवता या सर्वांना अभिवादन करून, गुरूंना अभिवादन करून, आणि मग माझं नृत्य जे आहे, मी जे सादर करणार आहे त्याचा पूर्ण समोरच्या रसिकाला आनंद मिळू दे आणि माझं जे नृत्य आहे ते पूर्ण निर्विघ्न पार पडू दे अशी प्रार्थना करते. मग त्याचं तोडय मंगळम हा वेगळा प्रकार आहे, पुष्पांजली हा वेगळा प्रकार आहे. पुष्पांजलीमध्ये जास्त सोलकट्टू असतात आणि तोडय मंगळमध्ये थोडेसे श्लोक असतात, जसे कदाचित रामाचे असू शकतात, कृष्णाचे असू शकतात, गणपतीचे असू शकतात. या नृत्य प्रकारात येणारे वेगवेगळे जे आहेत ते अलारिपू. अलारिपू म्हणजे काय? अलारिपू म्हणजे उमलणे. म्हणजे काय, एका कळीचं फुलात रूपांतर होणे. म्हणजे पहिल्यांदा सुरुवातीला जेव्हा नृत्य सादर करते नर्तकी रंगमंचावर, त्यावेळेला ती देवाला प्रार्थना करते, मग समोर बसलेले तिचे गुरुजन असतात आणि मग रसिक प्रेक्षक या सर्वांना अभिवादन करून माझं जे हे नृत्य आहे ते हळूहळू फुलत जाऊ दे. पूर्ण हा जो माझा कार्यक्रम आहे हा पहिल्यापासून शेवटपर्यंत फुलत जाऊ दे अशी ती प्रार्थना करते. हे अलारिपू झाले. जतिस्वरम म्हणजे काय? जती
पहिल्यांदा जती येते, म्हणजे मृदंगाचे जे बोल असतात त्या बोलांवर नृत्य रचना सादर केली जाते, ते म्हणजे जतिस्वर. आता नृत्य रचना कोणती असते तर त्याला म्हणतात अडवू. अडवू म्हणजे काय? अडवू म्हणजे बेसिक स्टेप्स, म्हणजे पहिल्यापासून मूलभूत ज्या गोष्टी असतात, म्हणजे जसं अ आ इ ई आपण भाषा शिकताना लिहितो तसं तै आ तै तय्युम दत्तात, म्हणजे तट्ट अडवू, नाट्य अडवू, उदित्त मेट्ट अडवू, विशरू अडवू, असे जे वेगवेगळ्या अडवू आहेत, 14 अडवू आहेत, ते अडवू सादर केले जातात. या अडवूंचा एक संच तयार झाला की त्याची एक कोरवई तयार होते. कोरवई म्हणजे काय? माळ तयार. माळ ही काय असते तर त्याला तिरमाणने त्याचा शेवट असतो, एंड केलेला असतो. मग ही कोरवई ज्या वेळेला तुम्ही जतीमध्ये बोलता त्यावेळेला त्याची जती तयार होते. जती म्हणजे काय तर किटतक तरी किटतोम झम तरी तक ता, ह्या सगळे जे शोलू आहेत हे मृदंगाशी निगडित आहेत. मृदंगातून जे शब्द बाहेर पडतात त्याला जती म्हणतात. म्हणजे तज्झम तरी तक ता हे जर जती असेल तर तै तै धिती तै तै हा अडवू तयार होतो. किंवा ता हत झम तरी ता, झम तरी झक तरी तै, झण झण कुकुंतरी ता, कुकुंतरी तकुंतरी तै, तझमत तणंत तरुंत गेदींत तक्किडतक तक्किडतो, तक्किडतक तक्किडतो, तक्किडतक तक्किडतो ता, ही जती झाली. आणि ह्याला तुम्ही कोरवईमध्ये अडवू शोलूमध्ये म्हणायचं तर तै तै धिती तै ता, देत तै धिती तै तै, धिती तै धिती तै ता, धिती तै धिती तै तै, तै 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 तै, तै तै धिती तै तै, तै तै धिती तै तै, तै तै धिती तै तै. हा एक नृत्य प्रकार झाला जतिस्वरम. आणि ह्याला काय म्हटलं जातं तर नृत्य म्हटलं जातं. ह्याला का नाट्य किंवा नृत्य नाही म्हणत तर ह्याच्यामध्ये आहे अडवू. म्हणजे काय, तुम्ही जे आता तै या तै जे मी सांगितलं तुम्हाला, तर त्या ह्याच्यात तुम्हाला अभिनय करायचा नसतो. स्मित हास्य ठेवून तुम्ही जे अडवू करता, जे काही नृत्य रचना करता, त्या तुम्ही त्रिकोण, चौकोन ह्या ज्या वेगवेगळ्या भूमितीय ज्या रचना असतात त्या सर्व ह्यातून आपण दाखवू शकतो. मग ह्या कोणाशी निगडीत आल्या परत तर ह्या सगळं परत आल्या आपल्या श्रीयंत्राशी. जसं श्रीयंत्र असतं त्रिकोण, तसं हे नृत्य प्रकारातून आपण करण्याचा प्रयत्न करतो. तर हे झालं जतिस्वरम. जतिस्वरम नंतर काय झालं, शब्दम येतं. शब्दम म्हणजे काय? शब्द ह्या शब्दातच त्याचा अर्थ दडलेला आहे. वेगवेगळे शब्द जे असतात की त्याची रचना अशी असते की त्या देवाचं किंवा त्या राजाचं त्याच्यात वर्णन केलेलं आहे. म्हणजे सरसी जाक्षुलू झलक माडे तरुण मुननी वच्चडिक्की जन्म. म्हणजे काय तर कमळासारखे डोळे असणाऱ्या गोपिका जेव्हा स्नान करण्यासाठी जात असतात त्यावेळेला कृष्णाने तिथे येऊन चोरून जे त्यांचे कपडे सगळे चोरले आणि त्यांना तो बघत बसला, जी मस्करी करत बसला, झाडावर चढून बसला आणि त्यांना म्हणाला की आता तुमची कशी मजा करतो. हे शब्दम आहे. असा हा नृत्य प्रकार शब्दम. त्याच्यानंतर पदम. पदम म्हणजे काय तर ह्यात आल्या वेगवेगळ्या नायिका. एक आली वात्सल्य, एक आली शृंगार करणारी नायिका. वात्सल्य म्हणजे काय? वात्सल्य पदम म्हणजे काय? कृष्णा लवकर ये, मला तुझा चेहरा दाखव. हे कृष्णाने बेगने बारो, मुख बने तोरो, हे वात्सल्य पदम आहे. किंवा इंद्यंदू वच्चितीवीरा. नायिका म्हणते की तू त्या स्त्रीकडे गेलेलास, माझा जो सुंदर पती आहे तो त्या स्त्रीकडे गेलेला आणि आता कशाला आलास तू परत? निघून जा इथून, निघून जा. ही नायिका खंडित आहे. हे आपल्याला सगळं कसं उमगत जातं तर त्याच्यासाठी आपल्याकडे ग्रंथ आहे तो नाट्यशास्त्र. नाट्यशास्त्रात काय आहे? नाट्यशास्त्रात
तुम्ही उभं राहण्यापासून तुम्ही कुठल्या बाजूने यायचं आहे, तुम्ही कुठल्या बाजूला जायचं आहे, तुमची नायिका नायक कुठल्या बाजूला उभे राहतात, तुमचे गायक वादक कुठल्या बाजूला बसतात, यापासून तुम्ही कुठले चेहऱ्यावर कोणकोणते भाव आणणार आहे, कोणत्या कारणासाठी. म्हणजे आता ही जी स्त्री आहे ही खंडिता नायिका आहे, तिला तिच्या पतीनं दगा दिलेला आहे. तर ती म्हणते तिने ज्या भुवया केल्या, तिने जे डोळे केले, तिच्या चेहऱ्यावरचे जे भाव आहेत वेगवेगळे, हे सर्व नाट्यशास्त्रानुसारच येणार, त्याच्यात जे लिहिलेलं आहे त्याचप्रमाणे येणार. आणि ह्या नायिका किती आहेत तो? ह्या नायिका आहेत 8 नायिका, म्हणजे अष्टनायिका. म्हणजे वासक सज्जिता पासून त्या सर्व वेगवेगळ्या त्यांच्या त्यावेळेच्या ज्या मनातील भावना त्यांच्या येतात. म्हणजे वासक सज्जिता ती वाट बघत राहते आपल्या प्रियकराची, आला का नाही. जी दुःखी होते ती विरहोत्कंठिता, विरह झाल्यामुळे दुःखी होते. स्वाधीन भर्तृका, जिचा पती तिच्याच प्रत्येक गोष्टीला होयला हो म्हणणार, तिच्या अधीन असणार, तो स्वाधीन भर्तृका नायिका. त्याच्यानंतर येते ती खंडिता कलहांतरिता, ज्यांच्या पती एकतर त्या खूप भांडखोर असतात किंवा त्यांची मानखंडना केलेली असते, खंडिता असते. त्याच्यानंतर ती प्रोषित भर्तृका. नंतर विप्रलब्धा, विप्रलब्धीला सांगितलं जातं की तू मला भेटायला ये, संकेतस्थळी बोलवलेलं असतं पण तो येत नाही, ती निराश होऊन जाते. आणि राहते शेवटी अभिसारिका, जी स्वतःहून तयार होऊन आपल्या प्रियकराला भेटायला जाते. अशा ह्या नायिका आहेत, अष्टनायिका. त्यानंतर येणाऱ्या आहेत त्या मुग्धा, मध्या, प्रौढा आणि प्रगल्भा, या 4 आहेत. म्हणजे ह्या आपल्याला आपल्या रोजच्या जीवनात दिसणार आहेत. आपल्या छोटी मुलगी असेल 16 वर्षाची, 25 वर्षाची स्त्री असेल, 30-40 वर्षाच्या पुढची आपली आई असेल, त्याच्या पुढे असणारी आपली आजी असेल, या सर्व वेगवेगळ्या प्रकारच्या नायिका वयोपरत्वय येतात. त्यानंतर ह्यातल्या अजून नायिका वेगळ्या म्हणजे सामान्य आणि जी आपली स्वीया, परकीया आणि सामान्य, ह्या 3 येतात. हे सगळे झाले नाट्यशास्त्रात येणाऱ्या नायिका. बरं, आपल्याला अजून पण भरपूर गोष्टी आहेत ज्या भरतनाट्यमध्ये येणाऱ्या आहेत. म्हणजे काय आहे? ताळम आहे, ताल आहे, मृदंगम आहे. ह्या सर्व गोष्टींनी एकत्र जेव्हा आपण नृत्य सादर करतो त्यावेळेला एक छान रचना आपल्याला बघायला मिळते आणि आपण एकदम मंत्रमुग्ध होऊन जातो. बरं, ह्या रचना कोणाच्या असतात? ह्या रचना देवदेवतांच्या असतात. म्हणजे कोण? तर राम आहे, कृष्ण आहे, शिव आहे, गणेश आहे, कार्तिकेय आहे, देवी आहेत, सर्व देवी आहेत, पार्वती आहेत, अंबा आहे. तर ह्या सर्व गोष्टींनी युक्त असा हा जो नृत्य प्रकार आहे, हा सादरीकरणाला सादर केल्यानंतर तुम्हाला बघायला आवडेलच. पण कालपरत्वे परत ह्यात थोडे बदल होत गेले. जसे रोजच्या जीवनातील आपण घडामोडी ज्या आपण करतो, म्हणजे जसं आपण आता इथून दुसरीकडे जाणार आहे, तर आता पूर्वीच्या काळी आपण चालत जाते असं सांगायचं, पण आता मी तिकडे गेले. आता आपण दाखवू शकतो की मी बैलगाडीतून गेले, घोडागाडीतून गेले, हे दाखवू शकतो नृत्यातून. मग त्याच्यासाठी वापरायला लागतं आपल्याला मुद्रा, हस्तमुद्रा. ह्या मुद्रांमुळे आपल्याला एक त्यावेळी काय काय अय्या बघा, असं करायचं नाही. मार देऊ 2. आता तुम्हाला ह्या तर गोष्टी माहितीच असतील सर्वांना, नाही का? सर्वजण व्हॉट्सअप वापरतात, त्यामुळे हे खूप छान आहे. हे बघा, हे तर सगळ्यांना माहिती आहे, बरोबर ना? तर ह्या सर्व मुद्रा, त्याच्यामुळे आपल्याला ज्या गोष्टी सांगायच्या आहेत, हे फूल सुंदर आहे, हे आपण हस्तमुद्रातनं दाखवतो.
ह्या सर्व हस्तमुद्रा आम्ही कधी शिकणार? तर त्याच्यासाठी आपल्याला नृत्य शिकायला पाहिजे. आता पुढची पिढी जी आहे आपली, ती आपल्याला आपली ही संस्कृती पुढे नेण्यास मदत करणार आहे. कशी? तर तुम्ही त्यांना रामाच्या कथा सांगा, कृष्णाच्या कथा सांगा. त्यांना ह्या गोष्टी वाचून त्यातील काहीतरी अभिनय, त्यातील कालियामर्दन आवडेल कदाचित, की ज्याच्यात चेंडू खेळणारा कृष्ण आणि त्यानं एवढ्या मोठ्या कालियाचं मर्दन केलं. जर लोणी चोरून खाणारा कृष्ण आहे, तो कालियाला पण मारू शकतो. म्हणजे आपल्याला आपल्या पुढच्या पिढीला सांगता येईल की नुसतं खाऊन नाही, पण त्यातनं बुद्धीने सुद्धा आपण त्या गोष्टी करू शकतो. ह्या गोष्टी आपल्याला पुढच्या पिढीपर्यंत न्यायच्या आहेत. आता आपण थोडासा कथकचा पण परिचय करून घेऊया. कथक म्हणजे काय? कथनक आहे म्हणजे कथा जो सांगतो, जे कथातून आपल्याला नृत्य कळतं. मग भरतनाट्यममध्ये पण कथाच आहेत आणि कथकमध्ये पण कथाच आहेत. फक्त भरतनाट्यममध्ये जे आहे ते तमिळ, तेलुगू आणि कन्नडी भाषेत आहे आणि कथकमध्ये जे आहे ते हिंदीमध्ये आहे. त्यामुळे ते सोपं आहे कळायला, कारण ते आलेलं आहे आपल्याकडे उत्तर प्रदेशात. कथकमध्ये काय असतं? तर कथकमध्ये तोडे, तुकडे, थाट, आमद, चक्कर वगैरे, परण ह्या सर्व गोष्टी असतात. ह्याच्यासाठी तुम्हाला तबला आणि पेटी म्हणजे हार्मोनियम ह्याची साथ फार गरजेचे आहे. यातील नर्तक किंवा नर्तकी पढंत स्वतः म्हणतात आणि त्याचाच परत सादरीकरणासाठी तबल्याचा आणि हार्मोनियमचा उपयोग केला जातो. यात येणारे नृत्य प्रकार जे आहे ते थाट म्हणजे एखादी गोष्ट दाखवणे आणि तिथं सीमित राहणे, तेवढं म्हणजे थाट. अमद म्हणजे येणे किंवा प्रवेश करणे. ह्या गोष्टींमुळे हे सगळे शब्द जे आले ते आपल्याला हिंदी किंवा फारसी भाषेतून आलेले आहेत. तर ते सादर करताना त्याच्यात कवित्त पण असतं, चक्करदार परण असतं. कवित्त म्हणजे काय? तर कविता असतात छोट्या छोट्या. मुरली मनोहर कृष्ण कन्हैया जमुना के तट पे विराजे है, जननन 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 मोर मुकुट पीतांबर सोहे. अशा प्रकारचे जे शब्द असतात त्याला कवित्त म्हणतात. या सादरीकरणात आपल्याला राधा आणि कृष्ण यांचं सुंदर नृत्य पाहायला मिळतं. कथकमध्ये सगळ्यात जास्त घुंगरू वापरले जातात. घुंगरांचा वापर जास्त असतो, म्हणजे अगदी 100 पासून 150 घुंगरू एका पायात बांधले जातात. पाय सरळ उभेच राहून नृत्य सादर करतात. घागरा चोली किंवा आता जो चुडीदार असतो त्या पद्धतीचा वापर केला जातो आणि हे समजण्यास पण सोपंच असतं, कारण भाषा हिंदी असते. आता तुम्हाला जे दोन्ही प्रकार मी सांगितले, कथक आणि भरतनाट्यम. आता भरतनाट्यममध्ये फक्त तमिळ, तेलुगू भाषाच असतात का? तर नाही. आपल्या शिवाजी महाराजांच्या वंशजांनी तंजावूर येथे जे पुढेपर्यंत भरतनाट्यम नेलेलं आहे, त्यांनी पूर्ण मराठीत जे अलारीपासून तिलानापर्यंत ह्या सर्व गोष्टी मराठीत लिहिलेल्या आहेत आणि त्यामुळे त्या सोप्या झालेल्या समजायला. तर त्याचं जे सादरीकरण आपण बघितलं तर आपल्याला कळणार पण नाही की ही भाषा आपलीच आहे. फक्त त्याचं संगीत आहे ते दक्षिण भारतीयच आहे. त्या दक्षिण भारतीय संगीतातून आपल्याला मराठी हे आपल्याला सादरीकरणाला सोपं जाईल. आणि तेव्हा म्हणजे जी दक्षिण भारतात तंजावूर येथे होती, ते शिवाजी महाराजांच्या वंशजांनी परत तिथे जाऊन परत तिथे जे राज्य वाढवले शिवाजी महाराजांनी, तिथेपर्यंत ती पोचवली आणि त्याचं पूर्ण साहित्य आपल्याला आजही उपलब्ध आहे. अशा ह्या भरतनाट्यम आणि कथक या दोन्ही नृत्य प्रकारातील आपल्याला थोड्या थोड्या त्यातल्या बाजू आपण समजावून घेतल्या. मगाशी मी म्हणाल्याप्रमाणे ज्या रचना नृत्यातल्या ज्या आहेत त्या तमिळमध्येच नसून मराठीत सुद्धा आहेत. म्हणजेच बघा की सरफोजी राजेंनी जी रचना लिहिली त्या रचनेत शिवस्तुती आहे ती. अघटित सये शिवलीला ऐकूनी शेषही भागला. म्हणजे काय?
तर त्रिपुरासुराचा संहार करण्यासाठी शिवशंकरांनी सर्व देवतांना सांगितले की तुम्ही मला मदत करा, आणि त्या सर्वांनी एकत्र येऊन त्रिपुरासुराचा संहार केला, अशी रचना आपल्याला पाहायला मिळते. म्हणजेच काय तर मराठीत सुद्धा इतक्या सुंदर रचना झालेल्या आहेत, ज्याच्यामधून फक्त त्या ऐकताना आपल्याला असं जाणवतं की हे तमिळ तर नाही ना, कारण ते दक्षिण भारतातलं आहे. तर ह्या सर्व रचना मराठी, हिंदी आणि इतर भाषांमध्येही, जसं आपण बंगाली भाषा, बेंगॉलचे जे रवींद्र संगीत आहे, रवींद्रनाथ टागोरांनी जे लिहिलेलं आहे की मम चित्ते नितनृत्ते के जी नाचे ताता थुई थुई ताता थुई थुई, हे जे संगीत आहे, गीत आहे, ह्याच्यावर सुद्धा भरतनाट्यममध्ये नृत्य सादर केलं जातं. आत्ताच्या काळात आपण जर बघितलं तर आपण अनेक असे अभंग आहेत, अनेक रचना आहेत, ज्ञानेश्वर माऊलींच्या रचना आहेत, तुकाराम महाराजांच्या, म्हणजे त्याच्यामुळे आपण आपलं जे नृत्य सादर करतो ते समोरच्याला अगदी कळतं. मोगरा फुलला फुले वेचिता, मोगरा फुलला फुले वेचिता, बहर कळी आसी आला, किंवा वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, हे तुकाराम महाराजांनी म्हटलं. तर घनु अजे गुण गुण वारा आहे ऋण झुण, भवतारी पुवक, म्हणजे कान्हा कुठे आहे हे ज्ञानेश्वर माऊली जेव्हा म्हणतात तेव्हा घन वाजे गुण गुण वारा वाहे ऋण झुण, ह्याच्यात माझा कान्हा वेगी भेटवा का, माझा कान्हा मला भेटायला येईल का, ही जी विरह अवस्था आहे ही ज्ञानेश्वर माऊलींनी इतक्या सुंदरपणे सादर केली. किंवा आत्ताच्या काळात जर बघितलं आपण तर अशाही रचना आहेत की गोकुळात अशा गोष्टी घडल्या की रुसली राधा रुसला माधव, आणि गोकुळच रुसून गेलं का तर रुसली राधा. या रचनांवरही भरतनाट्यममध्ये नृत्य सादर केलं जातं. आता हे सर्व नृत्याविषयी झालं. आता नृत्यातून आपल्याला अजून काय लाभ होतात हे आपण थोडंसं बघून घेऊ. नृत्य केल्याने तुम्हाला तुमचा व्यायाम हा पूर्ण शरीरास सुदृढ ठेवण्यासाठी उपयोगी होतो. नुसतं शरीरच नाही तर तुमचं मन सुद्धा अतिशय सुदृढ होतं. कशा पद्धतीने तर तुम्ही ज्या वेळेला नृत्य शिकता तेव्हा तुमच्या मनात, तुमच्या डोक्यात कसलेही विचार येत नाही. ही एक प्रकारची साधनाच आहे. तुम्ही वेगवेगळ्या हाताच्या वेगवेगळ्या हे करता व्यायाम, किंवा हे आपलं चांगलं होईल का ह्याच्याकडे जेव्हा लक्ष जातं आपलं, तेव्हा आपण बाकीच्या विचारांच्या घोळक्यात नसतोच. त्यामुळे आपलं शरीर आणि मन हे दोन्ही काय नेहमी ताजं ठेवण्यासाठी आपल्याला नृत्याचा खूप उपयोग होतो. आता तुम्ही म्हणाल की नृत्याचे अजून काय लाभ होतात, तर मी म्हणेल 5 वर्षापासून जर तुम्ही नृत्याला शिकण्यास सुरुवात केली तर तुम्हाला त्याच्या पुढे तुमचं काहीही वय असेल, भले तुम्ही 20 वर्षाचे असेल, कॉलेजला जाणाऱ्या मुली युवती असाल, तुम्ही हाऊसवाईफ असाल, तुम्ही नोकरी करणारे असाल, तुम्ही 50 वर्ष पूर्ण जरी असला, 60 वर्षाचे जरी असला, तरी तुम्ही हे नृत्य तुमच्या आनंदासाठी करू शकता. कसे तर तुम्हाला जसं तुम्ही योगासनं करता त्या पद्धतीनं हळूहळू तुम्ही जर हे नृत्य प्रकार शिकत गेला तर तुम्हाला सर्व नृत्यातले प्रकार तुम्ही नक्की शिकाल, आणि त्यामुळे तुम्हाला जो मिळणारा आनंद आहे, त्यामुळे तुम्हाला मिळणारी जी ऊर्जा आहे ती फार तुम्हाला पुढच्या आयुष्याला, पुढच्या पिढीला काही नवीन करून दाखवण्यात नक्की मिळणार. ह्याच्यात अजूनही तुम्ही ह्याच्या पण पुढे जाऊन मी सांगते की बऱ्याच जणांना अशा शरीराचे व्यंग म्हणणार नाही, पण काहीतरी अशा डिफॉर्मिटीज असतात की ज्यामुळं त्यांना काही गोष्टी उचलायला, थोड्याशा चालायला या गोष्टी त्रासदायक होत असतात. तर तुम्ही रोज नृत्यातले वेगवेगळ्या हस्तमुद्रा करा, तुम्ही पायाचे व्यायाम करा,
तर त्याच्यामुळे तुमच्या शरीराला एक वेगळ्या प्रकारचं बळ मिळतं. त्याच्यामुळे तुम्हाला हे जे हाताच्या वेगवेगळ्या हालचाली आहेत त्या सुद्धा अगदी सुलभ होऊन जातात. म्हणजे आपल्याला कळणार पण नाही की आपल्याला काहीतरी होतं, की आपल्याला हा त्रास होता. हळूहळू हळू ते निघून जाईल. तुम्हाला तुमचा आनंद जर शोधायचा असेल तर नृत्य नक्की शिका. नृत्यातून मिळणारा आनंद, तुम्ही कुठलीही कला शिकता, कुठलीही कलेची साधना करता, त्यावेळेला तुम्ही त्यात इतके रममाण होता की तुम्हाला बाकीच्या इतर जगातील काही व्यवहारांचा काही लक्ष पण नसतं त्या गोष्टींकडे. आणि त्यामुळे तुम्हाला जी साधना, तुम्हाला जो आनंद मिळतो तो हा अवर्णनीय असतो. म्हणजे लहान मुलं आनंदासाठी नृत्य करतात की ते सहज करत असतात, पण मोठ्यांसाठी ते जमणं अवघड असते असं नेहमी वाटत आलं. पण तसं काही नाही. कुठलीही कला शिकायला कुठलीही शिका, त्याला वयाची मर्यादा नाही. फक्त तुम्हाला तुमच्या आतून जे मनातून उमगायला पाहिजे की मला हे करायचं आहे, तरच ते शक्य आहे. आणि त्याच्यासाठी तुम्ही नृत्य नक्की शिका. तुम्ही एक तरी कला नक्की शिका, ज्यामुळे तुम्हाला तुमचा आनंद मिळेल. हल्लीचं जग खूप धकाधकीचं आहे. खूप ठिकाणी आपल्याला भयंकर टेन्शन्स आहेत जगात, आणि त्यातून आनंद कसा मिळणार आपल्याला? आत्ता आपल्याला ह्या ज्या कोरोना महामारीच्या मुळे सर्वजण घरात आहेत आणि त्यातून आपल्याला जे काही शिकण्यास मिळेल, ऐकण्यास मिळेल, बघण्यास मिळेल, ते आपण नक्की त्याचा, आता एवढी डिजिटल ही जी दुनिया झालेली आहे त्यातून आपण नक्की आनंद घेऊ शकतो. ऑनलाईन शिकू शकतो. तर ह्यातनं आनंद घ्या. ह्यातून आपण आपल्या मनाला, आपल्या शरीराला सुदृढ बनवा. आणि तुम्हाला शक्य आहे, कारण तुम्ही आता घर बसल्या सुद्धा या गोष्टी करू शकता, बघू शकता. नक्की नृत्य शिका. तुम्हाला त्यातून आनंद मिळेल आणि तुम्ही अनेक जणांना प्रवृत्त पण करा. छोट्या मुलांना डान्स क्लासला घाला. मोठ्यांना सुद्धा ॲडमिशन तुम्ही घेऊ शकता. आपल्याकडे शिवाजी विद्यापीठात 2 वर्षाचा डिप्लोमा कोर्स आहे, ज्याच्यामध्ये कथ्थक आणि भरतनाट्यम ह्या दोन्हीही प्रकारचे नृत्य शिकवलं जातं. आणि ह्या दोन्ही प्रकारात तुम्ही पहिल्यापासून, अगदी बेसिकपासून नृत्य रचना शिकेपर्यंत सर्व ज्ञान प्राप्त करू शकतात. जसं थेअरी पण आहे, प्रॅक्टिकल पण आहे, दोन्ही पण. तर नक्की त्याचा विचार करा. आणि आज हे जे नृत्य ह्या विषयावर जे मला थोडंसं तुम्हाला चर्चा करण्यासाठी बोलवलं होतं, त्याबद्दल मी संगीत व नाट्यशास्त्र विभाग, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांचे आभार मानते.